बुवाबाजी प्रकरणी 39 आमदारांच्या राजीनाम्यासाठी माकपचे आंदोलन. बुवाबाजीला शरण जात राज्यातील 39 आमदार अशोक खरात यांच्या तंत्रमंत्र भोंदूगिरीत सामील झाल्याचे आरोप होत आहेत. अशा आमदारांची यादी राज्य सरकारने तातडीने जाहीर करावी आणि त्यांचे राजीनामे घ्यावेत, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य समितीने केली आहे. या मागणीसाठी 6 एप्रिल 2026 रोजी राज्यभर तालुका स्तरावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे संविधानिक पदावर असतात. संविधानाने त्यांच्यावर वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याची आणि तो समाजात रुजवण्याची जबाबदारी दिली आहे. मात्र ही जबाबदारी पार न पाडता उलट वर्तन करणे म्हणजे संविधानाने दिलेल्या कर्तव्याचे उल्लंघन होय. अशा वर्तनामुळे तंत्रमंत्र, जादूटोणा आणि अंधश्रद्धेला अप्रत्यक्ष राजमान्यता मिळते. त्यामुळे सामान्य नागरिकही अशा भोंदू बाबांच्या प्रभावाखाली जातात. भोंदू बाबा जितके गुन्हेगार आहेत, तितकेच त्यांना समर्थन देणारे, शरण जाणारे आणि लोकांना अशा बाबांवर विश्वास ठेवण्यास प्रवृत्त करणारे लोकप्रतिनिधीही तितकेच जबाबदार आहेत. त्यामुळे अशा सर्व संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केली आहे. संविधानिक पदावर निवडून गेलेले 39 महाराष्ट्रातले आमदार हे अशोक खरातच्या बुवाबाजीला शरण गेले, त्यात सामील झाले, अशा प्रकारचे आरोप महाराष्ट्रभर होत आहेत. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. जे संविधानिक पदावर आहे त्यांनी संविधानाअंतर्गत काम करणं अपेक्षित आहे. संविधानाने स्वतः सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवात महाराष्ट्राच्या जनतेत व्हावी, याच्यासाठी आमदार आणि लोकप्रतिनिधींनी काम करावं हे अपेक्षित आहे. मात्र तसे न करता स्वतः आमदारच बुवाबाजी, मंत्रतंत्र या प्रक्रियेला शरण जाणार असतील आणि त्या प्रकारचा आदर्श सगळ्या समाजात अत्यंत वाईटरित्या अंधश्रद्धेच्या बाबत रुजवणार असतील, तर ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. अशा सामील असणाऱ्या आमदारांना तातडीनं त्यांना हकललं पाहिजे, त्यांचे राजीनामे घेतले पाहिजे. या आमदारांनी अशा प्रकारचे राजीनामे द्यावे, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे. 6 एप्रिल रोजी या मागणीसाठी आम्ही महाराष्ट्रभर तालुक्यामध्ये जबरदस्त आंदोलनाची हाक दिलेली आहे. बाबा खरात याच्यावर कारवाई, त्याच्या साथीदारांवर, त्याला राजकीय पाठिंबा देणाऱ्या सर्वांवर कारवाई आणि त्याचबरोबर जे आमदार याला शरण गेले त्यांचे राजीनामे, या मागणीसाठी हे आंदोलन होतंय. महाराष्ट्रभरातल्या जनतेने या सगळ्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, असं आवाहन सुद्धा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे.